नमस्कार, आवाज इंडिया देखने वाले दर्शकों का स्वागत है। 1 मार्च की रोज विश्व नागरिक सुरक्षा दिवस पर मुंबई के तिलक नगर स्थित सह्याद्री मैदान पर आयोजित भव्य समारोह में नागरिक सुरक्षा दल के महत्व को रेखांकित किया गया। कार्यक्रम की शुरुआत नागरिक सुरक्षा दल के मुंबई के अतिरिक्त नियंत्रक नरसिंह यादव की आदेश को पाकर शुरू हुई, जिसमें मान्यवरों ने अपनी विशेष उपस्थिति दर्ज कराई। आपदा प्रबंधन के बारे में मैदान पर और आपात स्थिति में ऊंची इमारत से रस्सी के सहारे खुद की जान बचाने के बारे में, घर में खाना बनाते समय आग लगने के बारे में, दैनंदिन जीवन में आग लगने के बारे में, उसे कैसे निपटाया जा सके, इसके प्रात्यक्षिक लोगों को वास्तविक आपात स्थिति से निपटने की जानकारी दी गई। नागरिक सुरक्षा में महत्वपूर्ण योगदान देने वाले नागरिक सुरक्षा योद्धाओं को विशेष सम्मान से नवाजा गया। इस कार्यक्रम में आपदा प्रबंधन से जुड़े कई विशेष व्यक्ति भी शामिल हुए। समारोह का समापन नागरिक सुरक्षा दल मुंबई में बेहतरीन सेवा कर रहे नागरिक सुरक्षा दल मुंबई के स्वयंसेवकों को अतिरिक्त नियंत्रक नरसिंह यादव के हाथों से पुरस्कार देकर सम्मानित किया गया। इस दौरान सभी नागरिकों ने सुरक्षा को लेकर जागरूक रहने का आश्वासन भी दिया। यहाँ पे सिविल डिफेंस के प्रोग्राम में मैंने फर्स्ट टाइम अटेंड किया है और यहाँ पे मैंने जितनी भी लेडीज थी और जिन्होंने डेमोन्स्ट्रेशन दिया था आग आग बुझाने के लिए, ये डेली लाइफ में जो लेडीज के लिए ना बहुत इंपॉर्टेंट चीजें हैं और इनका ध्यान, इनका डेमोन्स्ट्रेशन आम लोगों ने देखने को मिला, जो कि हमें आम रूप से नहीं देखने को मिलता। पर जो लाइव डेमोन्स्ट्रेशन किया है यहाँ पे लोगों ने इस नॉर्मल जगह पे, जहाँ से हर एक लोगों ने बिल्कुल पास से देखा, तो इससे बहुत अच्छा सीखने को मिलता है और लोगों में जागरूकता बढ़ती है कि कैसे हमें बचना चाहिए, कैसे सिविल डिफेंस अपने को सहयोग करता है। तो ये बहुत बड़ी बात है, आप लोगों का बहुत ज्यादा योगदान रहा है इसमें। आज लोगों के लाइव डेमो करके दिखाना एक आप बहुत बड़ी बात है और मुझे ये बहुत अच्छा लगा आप लोगों का प्रोत्साहन देख के। आगे भी आप ऐसे ही करते रहे ताकि लोग आसपास के ऐसे ही जागरूक होते रहे और हमारा देश इन चीज़ों से जागरूक होके और इन चीज़ों से बचे। जो भी छोटी छोटी चीज़ें आपत्ति अपने को फेस करने को मिलती है, लोग जागरूक नहीं है ना, तो इससे आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद। बहुत बिलकुल, आज जसे 1 मार्च वर्ल्ड सिव्हिल डिफेन्स डे आहे, तर त्या इथे आपण ते सिव्हिल डिफेन्सचा डेमो काफी केला आहे तिलकनगरमध्ये आणि इथे खूप लोकल जनता इथे उपस्थित होती. त्याने ते सिव्हिल डिफेन्स आपण ते इथे वेगळ्या वेगळ्या आपण त्यांना ते डेमो दाखवला आहे, त्याच्यामुळे खूप त्यांना जागरूकता भेटली आहे आणि सिव्हिल डिफेन्स एक खूप मोठा काम करत आहे. झाल्यापासूनच जे सिव्हिल डिफेन्सचं ते पण काम रखडलं होतं ते तर पूर्ण केलं आहे आणि मी इथे आवेदन केलं आहे की जास्त से जास्त लोग इथे सिव्हिल डिफेन्स जुड़लं पाहिजे. त्या प्रकारे आपण तिलकनगरमध्ये हे कार्यक्रम घेतला आहे. तर सिव्हिल डिफेन्सच्या या 1 वर्षामध्ये आमची ते आम्ही ठरवलं आहे की 10,000 संस्था मुंबईचे झालेच पाहिजे, कारण फर्स्ट रिस्पॉन्डेंट सिव्हिल डिफेन्स असतात. कुठे पण आपल्याला तर हे नागरिक आपल्या घरामध्ये कुठे काही झालं तर ते लगेच ते पोलीस किंवा ते दुसरे आल्यावर त्यांना आपण ते स्वतःचं ते स्वतः रक्षण करू शकतात, दुसऱ्यांचं करू शकतात. त्याचं आपण ते सर्वांना ट्रेनिंग देत आहे आणि नक्कीच पुढे भविष्यामध्ये सिव्हिल डिफेन्स खूप मोठा होईल ही मला खूप अपेक्षा आहे. बिलकुल, जसं मी प्रत्येक ठिकाणी जातो आणि सर्वांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही सिव्हिल डिफेन्सला जोडा, तुम्ही या सिव्हिल डिफेन्सला, तुम्ही सिव्हिल डिफेन्सला येऊन तुम्ही देशासाठी काय करू शकता आणि काय देशाला काय योगदान द्यायचं असेल तर तुम्ही सिव्हिल डिफेन्समध्ये या. तर मी सर्वांना आवेदन करतो, निवेदन करतो आणि सिव्हिल डिफेन्स आता जसं जो पण मी आलो इथे आम्ही 26 तारखेला कुस्तीची पण स्पर्धा घेत आहोत. आता पण प्रत्येक वेगळी स्पर्धा पण घेत आहे की ज्याच्या कारण ते प्रत्येक वर्गचे लोक, खेळाडू असो किंवा ते कोणी दुसरे बिझनेसमॅन असून, सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट असून, सर्वांना मी एकत्रित करून सिव्हिल डिफेन्स आपल्याला वाढवायचं आहे, असं आपण ते प्रयत्न करत आहे आणि पुढे पण करत राहील आणि सिव्हिल डिफेन्सचा खूप मोठी टीम इथे मुंबईमध्ये निर्माण होईल ही अपेक्षा आहे. सर्वप्रथमतः मी मुंबईतील नागरिकांना जागतिक नागरिक संरक्षण दिनाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांना आवाहन करतो की आपण आज जे आपण सर्व माध्यमाच्या द्वारे जे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलंय त्याच्यामध्ये लोकांचा जीव कसा वाचवता येईल त्याची प्रात्यक्षिक आपण बघितलेले आहेत. ती प्रात्यक्षिक बघून आपण देखील उत्स्फूर्तपणे नागरिक संरक्षण दलामध्ये भरती व्हाल अशी मी आशा बाळगतो आणि आपण मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने या नागरिक संरक्षण दलामध्ये आजच्या दिनी मी तुम्हाला आवाहन करतो आणि आपण मोठ्या संख्येने भरतो आणि देशात